शुभप्रभात मित्रांनो, नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज कोकण पर्यटन भाग 3. तर मित्रांनो, मी आज गावाला चाललो. आता मी दापोली बस स्थानकमध्ये आहे बघा, इकडे माझ्या पाठीमागे. तर आज संपूर्ण व्हिडिओ का बघा यासाठी की गावाकडे मिरगाची जी राखण असते, तर ती राखण कशाप्रकारे दिली जाते ती तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये भेटेल. तर ह्या कोकण पर्यटनच्या भागातनं आज हा एक मोठा विषय आहे तुम्हाला दाखवणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा. रत्नागिरी बस स्टँडची इथं उतरलो आहे आणि बघा माझी इथे पिशवी आहे ना, ती पिशवी द्यायची आहे मला. अजून यायला आपले जे सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत विराज पानगेले ते आता येणार आहे, त्यांची वस्तू ज्यांना द्यायची आहे. पोचलो इथे राखण आम्ही देतो ना त्या एरियात इथं आलेलो आहे आणि मला उशीर झाला यायला, खूप उशीर झाला. यांनी राखण देऊन आले. आमच्या घरी पण तिकडे नारळ दिला जातो देवीला, सगळ्या नवलाई देवी सगळ्या देवांना नारळ देते, तिथं पण कार्यक्रम होतो. त्याच्यानंतर आम्ही इकडे येतो. तर बघा इकडे असे सगळे विडे ठेवलेले आहेत आणि आमचा मोठा दादा इकडे असं इथे अगरबत्ती विडे ठेवलेले आहे आणि हे सगळे इकडे मागतात. आता बघ म्हणजे कोंबडी. हा, तर कोंबडी देताना तो व्हिडिओ दाखवणार नाही, त्याच्यानंतर दाखवतो. लवकर ऊन लागला भरपूर. काय तू कपडा ठेवू नको. आणि या गेल्या वर्षीच्या राखणीचं हे पहिलं देतोय, नंतर आजच्या चालू राखणीच्या नंतर बघ देणार आहे. हा बघावरील एक नारळ तू कपडा ठेवू नको. इथपासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून इथपर्यंत सर्वांना सुखी ठेव. आता आम्ही राखण देऊन झालेलो आहे आणि आता बघा हे सगळी आमची आता दुसरी राखण द्यायची. 2 राखण राहिले. गेल्या वर्षी ती राहिली होती आमचे जे काका आहेत ते निधन झाल्याच्या नंतर आम्ही दिली नव्हती आणि गेल्या वर्षीची नाही यंदाची, अशा 2 राखण आहेत. वडापाव न्यायला लागलं आमच्या ज्या घरी सगळे आमचे लेडीज आहेत मात्र बंधू, तर त्यांच्यात इथे नवलाई वडापाव सेंटर आपल्या पावसच्या स्टँडच्या समोर आहे. कधी पण या इथे. आणि इथं आत्ता मी वडापाव पार्सल घेतो आहे आणि खूप सुंदर वडापाव आहे. आणि ह्या पाठीमागे तुम्ही बघता ना इकडे आपण 6 रोड जातो इकडे पूर्णगड. आणि राखणीचं मटण कापायला घेतलं ना, ते बघा इकडे मटण कापून वर झालं. दादा आता बनवणार आहे राखणीचं मटण, ते दादा बनवणार आहे आचारी. आणि बघा आमची दुर्वा वाटेल अक्षय आमचा काहीतरी मटणाचा विषय सांगतोय. वाटण मस्तपैकी त्याने फ्राय करून घेतलाय. अक्षय जेवण चालू आहे. 7 पानं 7 पाना. आमच्याकडे सगळं वाढतं. दरवर्षी 5 पाना हे करतात. दादा आमचा चिकन बनवत आहे. गावठी आहे तो, झाडाचा तो आणू ना झाडा जास्त मुंबईकर आणि गावचा असतो रे, चांगली आहेत ना. साखर तिकडनं गेली पाहिजे नैवेद्य देताना. चिकन गरम मध्ये काजू टाकलं जास्त काय राहू दे. बरोबर आला काय आलाय सुपर सुपर सुपर. काय तर दूर काढतात. काय काम मला बाकी सुट्टा देऊ दिले ना, बोलू नको रे मध्ये.
तर मित्रांनो पहिली गोडी राखण ठेवायची आहे, गोडी वाडी म्हणजे गोडं जेवण असतं ना ते ठेवायचं. आता हे गोडं जेवण ठेवायला गेलं आहे आमचा मोठा दादा आणि मुंबईवरून आलं आहे खास वाडी ठेवण्यासाठी म्हणजे राखणीसाठी दरवर्षी येतो. आणि मित्रांनो आता मांसाहारवाडीत होतो. मांसाहारवाडी म्हणजे काय म्हणजे आता मगाशी तुम्ही अगोदर बघितला स्टार्टिंगला जे आम्ही ते राखण दिलेली ते जे मटण आम्ही इकडे येऊन बनवलं त्याची आता ही वाडी ठेवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. वहिनी आहात कुठं? हा हा मला येऊन 2 दिवस झाले मग. आणि आमचे वरिष्ठ आलेले आहेत मटल बंद. हे आमच्या दादाने बनवलेलं आपलं राखणीचं मटण. तर मंडळी जेवायला या. फायनली आता आम्ही जेवायला बसलोय. ही बघा इकडे वरती पण बसली, आम्हाला जागा नाही ना म्हणून आम्ही खाली बसला.